नमस्कार, मी स्नेहल मोळे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात शेती जगत. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या मतदारसंघातलं कल्हेढोण गाव सध्या मोठ्या संकटात आहे. द्राक्ष हेच या गावचं मुख्य पीक. मात्र पाणी टंचाईचा फटका इथल्या 600 एकर द्राक्ष बागांना बसलाय. 1 महिन्यापासून इथे ना बागेला पाणी आहे, ना जनावरांना खायला चारा. सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील आणि सांगली सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरचं हे कल्हेढोण गाव निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांचं गाव म्हणून या गावची ओळख. गेल्या वर्षी या गावानं 20 कोटी रुपयांची द्राक्ष निर्यात केली होती. यंदाही कल्हेढोणच्या शेतकऱ्यांनी 600 एकरात द्राक्ष लागवड केली आहे. मात्र गेल्या वर्षीचं कमी पाऊसमान आणि वातावरणातील बदलांमुळे त्यांच्या समोर मोठं संकट उभा ठाकलंय. कल्हेढोण गावात 250 एकरातील निर्यातक्षम द्राक्ष बाग धोक्यात आली आहे. पाणी नसल्यामुळं हा द्राक्षाचा मनी जो आहे तो लूज पडत चाललेला आहे. लूज पडत चालल्यामुळे त्याला व्यापारी वर्ग किंवा एक्सपोर्ट हा माल होत नाही आणि न होण्यामुळे ह्या लोकांचं नुकसान होत आहे. बागेला गेले 1.5-2 महिने झाले पाणी नाही आणि त्यामुळे सर्व पाणी गळून खाली पडल्यामुळे वर फक्त घड राहिलेले आहे द्राक्षे आणि ते मनी राहिले काय घड सुकलेले, काय घड म्हणजे खराब झालेले, बिन साखरायचे असे काय घड राहिलेले आहे. उपलब्ध पाण्यात काही शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा जगवल्या, पण द्राक्ष मण्यात साखर भरण्याच्या अवस्थेत पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे मण्यात साखर भरली नाही. द्राक्ष बागा सुकायला लागल्या. पाण्याअभावी काही द्राक्ष बागा हातच्या गेल्या. व्यापारीही या अवस्थेतली द्राक्ष विकत घ्यायला तयार नाहीत. सध्या पाण्याची सोय नसल्यानं शेतकरी एप्रिल छाटणी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे पुढील हंगामही धोक्यात आला आहे. ह्या वातावरणामुळे आणि उष्णतेमुळे याची पुढच्या वर्षी सुद्धा याची काढी तयार होणार नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा उत्पन्न येण्याची शक्यता जरा नाहीच आहे. संतोष ठोकळे यांच्या चेहऱ्यावरची चिंता समस्येची भीषणता दाखवायला पुरेशी आहे. त्यांच्याकडे 1 एकर द्राक्ष बाग आहे. गेल्या वर्षी त्यांनी 8.5 टन द्राक्ष निर्यात केली होती, तर 7 टन द्राक्ष स्थानिक बाजारात विकली होती. पण यावेळी शेवटच्या टप्प्यात पाणी कमी पडल्यानं बाग हातची गेली आहे. 2.5 ते 3.5 लाख रुपये खर्चून तयार केलेल्या बागेत त्यांना आता काहीही मिळण्याची आशा नाहीये. माझी बाग 1 एकर आहे. थॉम्सन सीडलेस ही जात आहे. गेल्या वर्षी 1500 रोपात 15.5 टन माल निघाला होता. त्यात 8.5 टन एक्सपोर्ट झाला होता. पण यावेळी परिस्थिती तशी वेगळीच आहे. बागेवर माल आता 13-14 टन आहे. पाणी नसल्यामुळे घड जागेवर झाडावरच सुकायला लागलेत. पानांची अवस्था राहिलीच नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना सुद्धा तो माल नेऊन परवडणार झाले. 4 ते 5 रुपये दराने केवळ हा माल मागतात. या वर्षी झालेला अंदाजे खर्च 2.5 ते 3.5 लाख रुपये. संजीव साळुंखे यांची परिस्थिती ही फारशी वेगळी नाहीये. त्यांची 3.5 एकरात द्राक्ष बाग आहे. पण ही बाग जगवण्यासाठी त्यांच्याकडे ना विहिरीत पाणी आहे, ना बोरवेलला. 1 महिन्यापासून ते या बागेला पाणी देऊ शकले नाहीत. त्यामुळे आता मणी गळून पडतायत. पानही सुकायला लागली आहेत. ह्या बागेला 150 दिवस झाले. 150 दिवसामध्ये साधारणतः 1 महिन्यापासून ह्या द्राक्ष बागेला पाणी कमी पडायला सुरुवात झाली. माझ्याजवळ 2 विहिरी आणि 28 होल आहेत. आज 28 होलामध्ये फक्त 3 होलांना थोड्या प्रमाणात पाणी येते. बाकीची जर तुम्ही अवस्था पाहाल तर ते तुम्हाला आता खाली दिसते आता अवस्था कशी आहे ती. अशी एकंदरीत आज बागेची परिस्थिती आहे. आता हे कर्ज फेडायचं कसं हा सगळ्यात मोठा आमच्या पुढे प्रश्न आहे. आणि व्यापारी तर न्यायला द्राक्ष तयार नाहीत. आज मी म्हणजे ही सगळी युरोपसाठी केलेली द्राक्ष, पण आज अशी परिस्थिती झाली की युरोपलाही जात नाहीत आणि लोकल ही बाजारपेठेची अवस्था झाली अशी की लोकल ही बाजारपेठेमध्ये याची किंमत काहीच नाही. साधारणतः ह्याला उत्पादित खर्च मला 25 रुपये आला आणि आज जर लोकलचा भाव जर पाहिला तर तो साधारणतः 14 ते 15 रुपये. म्हणजे साधारणतः आता ही द्राक्ष विकायची मला म्हणलं तर इथंच मला किलो मागं साधारणतः 15 ते 20 रुपये इथंच लॉस येतोय. पाणी टंचाईनं कल्हेढोण गाव संकटात सापडलंय. परिसरातल्या गावांची परिस्थितीही फारशी वेगळी नाहीये.
या गावातील शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड आणि खत पाणी नियोजनासाठी पतसंस्थांकडून कर्ज घेतलं. द्राक्ष निर्यात करून बँकेचं कर्ज फेडू असं त्यांचं नियोजन होतं. पण पाणी टंचाईनं या नियोजनावर पाणी फेरलंय. याचा परिणाम पुढच्या हंगामावरही होणार आहे. पाण्यामुळे ही शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. यासाठी बँकेनं, जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात. मुदतवाढ हा याच्यावरचा पर्याय नाही. मुदतवाढ 3 महिन्याची दिलेली असली तरी 3 महिन्यांनी तरी शेतकरी कुठले पैसे देणार? कारण बागांची आज अवस्था अशी आहे की बागात जातील का नाही ह्याची गॅरंटी शेतकऱ्यांना नाही. आणि कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटल्याशिवाय हे शेतकरी काहीही करू शकत नाही. तरी याच्यावर शासनाने विचार करावा. या परिसरात जशी द्राक्ष बागांची स्थिती आहे तशीच डाळिंब बागांचीही आहे. पाण्याअभावी डाळिंब बागा हातच्या जाण्याच्या स्थितीत आहेत. जनावरांना चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या द्राक्षानं कलेढोण वासियांना जगायला शिकवलं, आज त्याच द्राक्षांनी जगण्याचा आधारच हिरावून घेतलाय. कलेढोण गावाशेजारी टेंभूचा कालवा आहे. या कालव्याचं पाणी मिळावं, झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गेले कित्येक दिवस इथले शेतकरी करतायत. दरवर्षी 20 कोटींची द्राक्ष निर्यात करून विदेशी चलन भारतात आणणाऱ्या या शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थानं सरकारच्या आधाराची गरज आहे. साताऱ्याहून चंद्रशेखर खोले आणि मुंबईहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा. हे आहे स्टार. आपण पाहत आहात स्टार माझा.